नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आपण चरक शारीरस्थान आणि पाहिलेलं आहे आणि आता सुश्रुत शारीरस्थान जवळपास अर्धा आपलं झालेलं आहे. तर शारीरस्थानाच्या अनुषंगानेच आपण काही सब्जेक्टचा पण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. यापूर्वीच आपण रसशास्त्र, भैषज्य कल्पना, आयुर्वेद इतिहास, पदार्थ विज्ञान, कर्णमुख नासा, शिरो आणि नेत्ररोग हे सगळे विषय यापूर्वी आपण पाहिलेले आहेत. आणि त्याच्या जोडीला द्रव्यगुण सेकंडचा पण आपला अभ्यास साईड बाय साईड सुरू आहे. त्याचंही तुम्ही लॅटिन नाव, पर्याय सगळं पाठ करत आहात अशी मला अपेक्षा आहे. आता आपण जे शारीरस्थान बघतो आहोत याच्यामध्ये प्रामुख्याने शरीर रचना हा विषयाचा सगळा भाग येतो. चरक शारीर, सुश्रुत शारीरमध्ये. त्यात काही कौमारभृत्य, स्त्री प्रसूतीचा पण भाग अंतर्भूत होतो. पण मुख्यत्वे करून पाहिलं तर आपण शरीर रचना या विषयाशी संबंधित सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे शरीर रचनेचा ॲज अ सब्जेक्ट पण आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. आता सब्जेक्टचा अभ्यास म्हणजे काय करायचं, तर त्यातला जो आयुर्वेदाचा भाग आहे तो तर आपल्याला या चरक सुश्रुत वाग्भटातूनच कव्हर होणार आहे. फक्त त्यात काय असतं, की थोडेसे जे इतर आचार्यांची काही मतं असतात, जशी काश्यपांची, शार्ंगधरांची, भावप्रकाशांची, तर तेवढ्यासाठी आपण काही शार्ंगधर, काश्यप, भावप्रकाश इतकं डिटेल वाचत नाही. मग पुस्तकामध्ये त्याचे रेडीमेड रेफरन्सेस आपल्याला दिलेले असतात. तर ते आपल्याला त्याचा एक फायदा होतो. आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे महत्त्वाची म्हणजे, की जो एक मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह असतो, तो मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह पुस्तकामध्ये बऱ्यापैकी दिलेला असतो. तर त्याचाही एक महत्त्वाचा आपल्याला फायदा होतो. शरीर रचना असा विषय आहे, की ज्याच्यावर मॉडर्नचे प्रश्न बऱ्यापैकी विचारले जातात. तर मॉडर्नच्या विषयी मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे, की बाबा मॉडर्नवरचे प्रश्न एक साधारणतः 100 पैकी एक 15 असायचे. 15 पैकी 5 असे असतात, की जे जनरली कुणालाही येतील. 5 असे असतात, जे कुणालाच येणार नाही किती वाचलं तरी. आणि उरलेल्या 5 प्रश्नासाठी मग सगळी ही जी लढाई असते किंवा अभ्यास असतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात, हे तेवढ्यासाठी चाललेलं असतं. त्यामुळे खूप जास्त त्याच्या मागे लागणं आपल्याला परवडत नाही मॉडर्नचा. कारण खूप मोठा सिलेबस आहे. त्यातलं तुम्ही काय काय वाचणार, काय काय सोडणार, असा सगळा भाग होतो. त्याच्यामुळे खूप 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 ते करत राहिलो आपण असं करता कामा नये. पण त्याच जोडीला आपण दुर्लक्ष केलं असंही होता कामा नये. कारण ते जे सहज येणारे 5 असतात आणि थोड्या अभ्यासाने येणारे 5 असतात. तर ते 10 प्रश्न तरी किमान आपले कव्हर झाले पाहिजे, एवढी आपली तयारी पाहिजे. तर ती आपली सहज होत नाही. जर आपण अजिबातच काही वाचलं नाही, तर ते जे सहज कुणालाही येणारे 5 आहेत, ते पण येत नाहीत आपल्याला. तर त्याच्यामुळे जे सोपे 5 आणि एक मीडियम 5 असे जे आहेत, तर त्या 10 प्रश्नांच्या मागे आपण लागणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी आपल्याला आपण जे UGमध्ये शिकलो, UGमध्ये जो काही आपला सिलेबस होता, त्या सिलेबसच्या अनुषंगाने आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहिती होत्या, ज्या ज्या गोष्टींचा आपण मॉडर्ननुसार अभ्यास केलेला होता, अशा सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा रिव्हिजन करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. अभ्यास करणं आवश्यक आहे. जसं आपण हे संहिता वगैरे ज्या कधीच वाचलेल्या नसतात शक्यतोवर बऱ्याच जणांनी, काही एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी वाचल्या असतील तर त्या सोडून द्या तेवढा पार्ट. पण सगळी संहिता आपण शक्यतोवर पूर्ण चरक वाचलंय, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण सुश्रुत वाचलंय, असं आपण आधी UGमध्ये शक्यतोवर फार कोणी केलेलं नसतं. पण विषय मात्र सगळ्यांनीच काही ना काही अभ्यास प्रत्येकाने केलेला असतो. सगळे आपले लेक्चर्स झालेले असतात. टीचर्सनी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवलेल्या असतात. तर त्या सगळ्यांचा आपल्याला या ठिकाणी फायदा होतो. त्याच्यामुळे कुणाला जर कुणाकडे आधीच्या नोट्स असतील, एखाद्याकडे शल्यच्या काही नोट्स आहेत, ज्या चांगल्या आधी बनवलेल्या आहेत, ॲनाटॉमीच्या काही नोट्स आहेत, फिजिओलॉजीच्या काही नोट्स असतील किंवा पेडियाट्रिक्सच्या काही चांगल्या नोट्स कोणी लिहून दिलेल्या किंवा सांगितलेल्या, शिकवलेल्या पैकी आपण बनवलेल्या असतील. तर असा सगळा अभ्यास आपल्याला त्या अनुषंगाने कामी येणार आहे. तर त्यामुळे एक जनरल BMS लेव्हलला आपल्याला ज्या ज्या मॉडर्नच्या गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे, तेवढ्या जर माहिती असल्या तर आपल्याला 10 प्रश्नांची उत्तरं सहजपणे देता येतात. आता त्यासाठी यावेळी मी नेत्र, कर्णमुख, नासाच्या वेळी तर तुम्हाला सांगितलंच होतं त्या विषयाच्या अनुषंगाने अभ्यास. आता शरीर रचनाच्या साठी आपण जे पुस्तक वापरतो ते वाव्हळचं पुस्तक जनरली बऱ्यापैकी चांगलं त्यांनी कव्हर केलेलं आहे. मग त्यामध्ये काही गोष्टी थोड्याशा ॲडिशनली आपल्याला संहितेच्या दृष्टीने सापडतात. एक फारच 1-2% गोष्टी अशा असतात त्या, आणि बाकीच्या मॉडर्नच्या गोष्टी त्याच्यामध्ये एक बेसिक मॉडर्न गोष्टी सगळ्या आपल्याला दिलेल्या असतात. तर ते पुस्तकाचं एकदा रीडिंग करणं, तर आपल्याला इन जनरल माहिती पाहिजे, की बाबा कशाच्या लेंथ किती आहेत, कुठल्या अवयवाचे किती किती पार्ट्स असतात, त्याची अप्लाइड ॲनाटॉमी काय आहे. तर मोस्टली अप्लाइड ॲनाटॉमीवर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. मग ब्लड सप्लाय असेल, नर्व सप्लाय असेल, त्यानंतर वेगवेगळ्या टाईपची बोन्स असतील, मसल्स असतील, लाँगेस्ट बोन असेल, स्ट्रॉंगेस्ट बोन असेल, लाँगेस्ट मसल असेल, स्मॉलेस्ट मसल, तर अशा पद्धतीचे त्याच्यावरचे प्रश्न जातात.
सगळे सॉफ्ट ऑर्गन आहेत, त्याची ॲनाटॉमी आहे. तर या सगळ्यांचे एकदम शॉर्टमध्ये नोट्स आपण वावळच्या बुकच्या या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि त्या नोट्स तुम्हाला मी शेअर केलेल्या आहेत आपल्या टेलिग्रामवर. तर त्यानुसार त्याचा तुम्ही साइड बाय साइड अभ्यास करणं अपेक्षित आहे. साइड बाय साइड त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. एक चांगला अभ्यास होण्यासाठी एक चांगला टाईम टेबल आपल्या हातात असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कसंही तुम्ही अभ्यास केला, वेळ मिळेल तसा अभ्यास करतो वगैरे असं ज्याची उत्तरं असतील ना, तर ते फारशी योग्य नाहीत, की जसा मला वेळ मिळेल तसा मी अभ्यास करेल. आपलं शेड्यूल जर फिक्स असेल दिवसभराचं, की आपल्याला नेमक्या काय-काय गोष्टी करायच्या आहेत. आता बऱ्याच जणांची ड्युटी सुरू झालेली आहे. मग त्यांना किती वाजता जावं लागतं, किती वाजता ते येतात. त्यानंतर अ, जेवणाच्या किंवा घरच्या कामांच्या जे काय असतील, त्या किती वेळ त्याला लागतो, तर तो सोडून आपल्याकडे कोणता वेळ उरतो. मग त्या वेळेचं आपण कसं-कसं नियोजन केलं पाहिजे, की सकाळचा वेळ किती उरतो, दुपारचा वेळ किती उरतो, कसा उरतो, आपली प्लस पॉइंट काय आहे, आपल्याला काय जास्त लवकर लक्षात राहतं, आपल्याला वेळ लागतो, नोट्स काढायला वेळ लागतो, कशाला काय लागतं, यानुसार सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण एक आपला टाईम टेबल बनवला पाहिजे आणि त्या टाईम टेबलला स्ट्रिक्टली फॉलो केलं पाहिजे. त्या टाईम टेबलला स्ट्रिक्टली फॉलो केलं पाहिजे. कारण टाईम टेबलशिवाय काहीतरी नियोजनाशिवाय कुठे आपल्याला पोहोचता येणं शक्य नाही आहे. जसं एखादं टूर पॅकेज असतं बघा. तुम्ही कधी-कधी गेला असाल टूर पॅकेजला किंवा तुम्ही कधी टूरवर जर गेला असाल, तर असं होतं का हो, की चला आता निघालो आपण टूरला. ट्रिप चालली आहे कॉलेजची. हां, चला बसावं ट्रेनमध्ये रिझर्वेशन केले आणि कुठे चाललो आम्ही? चाललो सिमल्याला चाललो. आणि मग काय आहे, बघू आता इथून तर तिकीट काढलंय लखनौचं. आता लखनौला गेल्यावर ठरवू पुढे काय करायचं. असं आपण करतो का? कुठल्याही टूरमध्ये जाताना आणि असं केलं तर असा टूर खरंच यशस्वी होतो का? मग लखनौला गेल्यावर मग तिथे विचारत बसलो आपण, की किती लांब आहे इथून सिमला? मग कसं जावं लागतं? मग कशी बस आहे वगैरे. असं जर करत बसलो आपण आणि मग बघू आता कधी पोहोचू सिमल्याला. मग तिथे किती दिवस राहायचं ते ठरवू आणि मग तिथून परत कधी यायचं हे पण बघू आता. तर किंवा कुठलाही टूर गोव्याला गेले, केरळला गेले, तर असं असं नियोजन असतं का तुमचं? तुम्ही मला सांगा, की हां, आता चाललोय केरळला, तिकीट तर जाण्याचं काढलंय. बघू आता कधी येणं होतं परत. असं असं नसतं हो आपलं. आपला टूर कसा असतो, की आपलं फिक्स असतं, की या दिवशी ही ट्रेन पकडून आपण इथे जाणार, इथून आपण हे व्हेकल घेणार, इथून हे जाणार, या हॉटेलमध्ये आपलं बुकिंग आहे. इथे आपला 3 दिवसाचा स्टे असणार. त्या 3 दिवसाच्या स्टेमध्ये आपण हे करणार आहोत. तिथून आपला इथले स्टे असणार आहे. पुढचा स्टे तिथून इथे येणार, इथून हे येणार आणि या दिवशीचं हे फ्लाइट पकडून आपण परत येणार, ही ट्रेन पकडून परत येणार. असा आपला पूर्ण प्लॅन असतो आणि ज्यावेळी असा प्लॅन असतो त्याच्यावर आपल्याला वेळ द्यावा लागतो. ते डोकं लावावं लागतं, की कसं आपण गेलं पाहिजे. त्यानुसार रिझर्वेशन काढावे लागतात, माहिती करावी लागते आणि तेव्हा कुठे तो आपला टूर सक्सेसफुल होतो. जर आपण यातलं काहीच केलं नाही आणि नुसताच आता जसा वेळ मिळेल तसा मी प्रवास करत राहिलो, असं असलं तर टूर होईल का तुम्ही मला सांगा? तर त्याच्यामुळे जर हे साधं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे, की जर आपण प्लॅन करून काय होतं आणि प्लॅन न करता काय होतं, तर अभ्यासालाही तेच लागू आहे, 100% लागू आहे. तुम्ही प्लॅन करून जर अभ्यास केला तर तुम्हाला कळेल, की इतक्या दिवसात माझं हे कंप्लीट झालं पाहिजे, या दिवसापर्यंत माझं हे असलं पाहिजे. सकाळी इतका तास माझा अभ्यास झाला पाहिजे, संध्याकाळी इतका तास माझा अभ्यास झाला पाहिजे आणि त्याला फॉलो करत गेलात तुम्ही तर ते बरोबर तसं डेस्टिनेशन तसं ते फॉलो होईल. नाही आता मग जसा वेळ मिळते, मग कधी असं होतं, कधी तसं होतं, सर कधी खूप अभ्यास होतो, कधी अभ्यासच होत नाही. अशी जर तुमची उत्तरं असतील तर ती स्वतःला विचारली पाहिजेत तुम्ही, की आपण असा अभ्यास करतोय का? अनियमित अभ्यास करतोय का? इरिस्पॉन्सिबल अभ्यास करतोय का? तुम्ही मला सांगा एखाद्याकडे बुलेट आहे आणि जी की 100च्या स्पीडने धावू शकते. एका माणसाकडे बुलेट आहे जी 100च्या स्पीडने धावू शकते आणि दुसऱ्याकडे लुना आहे जी 40च्या स्पीडने धावू शकते फक्त. आणि ज्याच्याकडे लुना आहे तो रोज 8 तास त्याच्या 40च्या स्पीडने ती लुना चालवून त्याचा अंतर कापतो आहे. 40च्या स्पीडनी रोज 8 तास ठरवून तो तेवढं अंतर कापतो आहे आणि बुलेटवाल्याचं कसं होतं त्याची 100ची स्पीड आहे पण तो कधी 2 तास चालवतो, कधी 3 तास चालवतो, कधी एखाद दिवशी चालवतच नाही, मग कधी चालवली तर 10 तास चालवतो आणि कधी परत 2 तास, कधी परत चालवतच नाही, असं करतो. तर आता याचा हिशेब लावून बघा एक 10 दिवसामध्ये, की हे 100च्या स्पीडने जाणारा अनियमित चालवणारा आणि 40च्या स्पीडने नियमित चालवणारा कोण जास्त अंतर कापतो. तर त्याची स्पीड निम्म्याहून कमी असून देखील जो नियमित 8 तास चालवतो तो जास्त अंतर कापणार आहे. त्याच्यामुळे तुमचं इंजिन किती चांगलं आहे, किती भारी आहे, याच्यापेक्षा तुम्ही किती नियमित ते चालवत आहात, किती डिसिप्लिननी चालवत आहात, किती टाइम टेबल ठरवून व्यवस्थित अभ्यास करता आहात, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी खूप महत्त्वाच्या. दोष देणं खूप सोपं असतं. काय सर हे ऑनलाईन लेक्चर आहे, मग मला समजतच नाही. मग ते आधी ते नोट्सचे चित्र असतात, मग ते सगळं ते काढावं लागतं.
मग ते लिहावं लागतं, माझ्याकडे नेटवर्कच चांगलं नसतं, माझा ऑडिओच खराब आहे आणि माझ्याकडे पुस्तकच नाही आहे, माझ्याकडे हेच नाही आहे, तेच नाही. हे सगळ्या गोष्टी दोष द्यायला एकदम सोप्या असतात. त्याला काही अवघड नसतं दोष देणं. मी बसल्या-बसल्या काय गव्हर्नमेंटच चांगलं नाही, रस्ताच चांगला नाही, पाणीच चांगलं नाही, कोरोना कंट्रोलच करता आला नाही वगैरे, वगैरे. तर दोष द्यायला काहीच नाही. आपल्याला त्यातून मार्ग काढणं हे अवघड असतं आणि ते केलं पाहिजे. जे आहे सिच्युएशन ती किंवा ज्या गोष्टी त्या काही आपण हाताने ओढून आणलेल्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे त्या आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, त्याला आपण दोष देण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा आहे त्यातून आपण कसा चांगल्यात चांगला मार्ग काढायचा, वेळेचा कसा सदुपयोग करून घेऊ आपण आणि कसं सगळ्या पद्धतीने पुढे जाऊन आपला नंबर लागेल, असा आपला इच्छा असली पाहिजे. माझी ती इच्छा आहे. तुमच्या बॅचमधून किमान एक 15 ते 20 लोक गव्हर्नमेंटला लागले पाहिजे, अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे सगळ्या शेवटपर्यंत, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. तर तुमची तयारी आहे का? तुम्ही त्याला किती कोऑपरेट करणार या सगळ्या गोष्टींना, हे खूप महत्त्वाचं असतं. तर आपली मानसिक स्थिती पॉझिटिव्ह ठेवणं, चांगलं ठेवणं, अभ्यास करत राहणं आणि जे काही चाललंय, काही जणांचा खरंच चांगला अभ्यास चाललाय, काही जण थोडेसे काही कारणांनी थोडासा अजून त्यांनी सुधारणा करणं अपेक्षित आहे, पण काही जण बिलकुलच त्याच्याकडे लक्ष देत नाही आहेत. त्यांना दुसऱ्याच गोष्टींमध्ये सध्या जास्त गुरफटलेले आहेत म्हणा किंवा फारसा इंटरेस्ट येत नाही आहे म्हणा. काय कारणं असतील मला माहीत नाही. पण मी कुणाकुणासाठी काय काय बोलतोय हे ज्याचं त्याला बरोबर कळणार आहे. येस. तर परत मूळ विषयाकडे येऊया. तर आपण वावळचे हे बुक्स आहेत आणि त्यानुसार त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर आता शरीरोपक्रम हा पहिला अध्याय, तर हे सगळं तुमच्या वावळच्या बुकमध्ये सगळं दिलेलं आहे. जर ज्याच्याकडे वावळ नसेल सध्या, त्यांनी सध्या जेवढं दिलेलं आहे तेवढं फक्त पाठ केलं तरी पण चालण्यासारखं आहे. मग हे सगळ्यात आधी मृतशोधन किंवा शवविच्छेदनाची साठी मृत शरीर संरक्षणासाठी काय काय करावं लागतं, कुठले आपल्याला त्यात घटक लागतात, कार्बोलिक ॲसिड आहे, ग्लिसरीन आहे, फॉर्मेलिन आहे, ते किती किती भाग लागतात आणि शिराधमनी रंजनार्थ शिराधमनींचं रंजन करण्यासाठी काय काय लागणार आहे, लेड लागणार आहे, सिंदूर, स्टार्च आहे आणि वॉटर आहे. तर या सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये परिमाण दिलेलं आहे. सरणात, शिरात, भानात, धमन्या हे पण इकडे उजव्या हाताला व्याख्या दिलेल्या आहेत आणि पेशींची पण व्याख्या दिलेली आहे. वायू अनुप्रविश्य पेशितम पेशीर्विभजते तथा, तर हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. पण मग इथे पुस्तकामध्ये कसं असतं की त्या अनुषंगाने त्यांना पाहिजे तो श्लोक कुठूनही ते उचलतात आणि तिथे मांडतात. मग त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे हे कुठून आलंय, आणि संहिता मात्र आपण साकल्याने पूर्ण वाचत असल्यामुळे तिथे एकत्रितपणे सगळ्यांचा आपल्याला अभ्यास होतो. सरणात, शिरात, भानात, दमन्या ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या सूत्रस्थानातल्या आहेत चरकांच्या. तर ज्यावेळी आपण चरक सूत्रस्थान बघू तिथे आपल्याला येणारच आहेत. पण इथे आपण त्या व्याख्या बघायला हरकत नाही. त्याच्यात एक नवी अजून एक व्याख्या ॲड करून घ्या. श्रवणात श्रोतांसी, श्रवणात श्रोतांसी, सरणात, शिरात, भानात, धमन्या, श्रवणात श्रोतांसी. तर श्रोतस श्रवण, श्रोतस श्रवण, शिरा सरण, स स स्र स्र, हां स्त्र नसतं, ते स्रोतस असतं. आणि श्रवणात श्रोतांसी, ज्यातून श्रवण होत असतं, ज्यातून श्रवण सिक्रिशन्स होतात, ते स्रोतस असतं. आणि सरण म्हणजे फक्त फ्लो असतो, त्याला शिरा म्हणतात. आणि ध्मान म्हणजे पल्सेशन ज्याच्यामध्ये असतं, ध्मानात धमन्या, पल्सेशन ज्याच्यात असतं ती धमनी असते. त्यानंतर मग तंत्रिका नर्व्ज आहेत, त्याच्यामध्ये क्रॅनिकल नर्व्ज, स्पायनल नर्व्ज, ऑटोनॉमिक नर्व्ज, नर्वस सिस्टीम या सगळ्या त्याच्यामध्ये येतात. ऑटोनॉमिक नर्व्ज, नर्वस सिस्टीम वगैरे. मग नंतर पुढचा अध्याय अभिनिवृत्ती शारीरम आहे. मग त्याच्यामध्ये पंचधात्वात्मक, षडधात्वात्मक पुरुष आणि बाकी बऱ्याचशा मॉडर्नच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. ऋतुचक्र टोटल 28 डेजचं सायकल असतं. ओव्ह्युलेशन कितव्या दिवशी होतं, ओमचा लाईफ स्पॅन किती असतो, स्फटिकापम, द्रवम, स्निग्धम, तर हे सगळं आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे. त्यानंतर आर्तस्रावाची घटक द्रव्ये, तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यात म्युकस असतं, सेल्स असतात आणि क्लोटिंग फॅक्टर्स त्याच्यामध्ये नसतात. आणि आयुर्वेदानुसार सुद्धा ग्रंथीभूत आर्तव नसलं पाहिजे आपल्याला. नंतर शुक्रबीजाविषयी पण त्याचं वर्णन आहे, त्याची ॲनाटॉमी, एका इज्युकेलेशनमध्ये किती स्पर्म्स असतात साधारणतः, स्पर्मचा लाईफ स्पॅन काय असतो, त्याचे पार्ट्स काय असतात, हेड, बॉडी, टेल, आणि त्याच्या हेडमध्ये 23 क्रोमोसोम्स असतात. क्रोमोसोमचे 23 पेअर्स, मेलमध्ये XY, फिमेलमध्ये XX. मग काही टर्म्स दिलेले आहेत. आझोस्पर्मिया म्हणजे काय, ऑलिगोस्पर्मिया म्हणजे काय, नेक्रोझोस्पर्मिया म्हणजे काय, हिमोस्पर्मिया म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये
रक्त जर असेल तर हिमोस्पर्मिया. अझोस्पर्मिया म्हणजे बिलकुल स्पर्म नसणे, शून्य स्पर्म्स असणे, तर त्याला अझोस्पर्मिया. ऑलिगोस्पर्मिया म्हणजे स्पर्म काउंट कमी असणे. तर अशा सगळ्या टर्म्स त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मग जर्मिनल लेयर्स कुठल्या कुठल्या जर्मिनल लेयर्सपासून कुठले कुठले ऑर्गन पुढे डेव्हलप होत आहेत हे सगळं तिथे दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा मॉडर्नचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. गर्भाचं पोषण कसं होतं, प्लॅसेंटाने, प्लॅसेंटाचं वेट किती असतं, त्याची डायमीटर किती असते. त्यानंतर लेयर्स प्लॅसेंटाच्या, त्याला काय म्हटलं जातात, कोरिओन, ॲम्निओन, अम्बिलिकल कॉर्ड कोणत्या महिन्यात डेव्हलप होते, कशी कशी होते, फिटल डिस्ट्रेस कशाला म्हणायचं. त्यानंतर फिटल ब्लड सर्क्युलेशन कसं होतं, प्लॅसेंटा टू अम्बिलिकल व्हेन. मग त्याच्यानंतर अम्बिलिकल कॉर्ड, डक्टस व्हेनोसस, लिव्हर, आयव्हीसी, तर तिथून कशी त्याचं ते सगळं सर्क्युलेशन होतं, हे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये दिलेलं आहे. मी हे सगळं शिकवत बसणार नाही आहे यासाठी की हे सगळं शिकवायला मग आपला खूप वेळ जातो आणि हे सगळं 5 मार्कासाठी सगळ्याच विषयांचं सगळं शिकवत बसलो तर खूप वेळ. आता दुसऱ्या याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची सूचना मला तुम्हाला ही द्यायची आहे की हे जे सगळ्या मॉडर्नचा अभ्यास आहे याच्यात तुम्हाला इंटरनेटचा प्रचंड फायदा होणार आहे. इंटरनेट, गुगलचा खूप फायदा होणार आहे. त्याच्यासाठी तो तुम्ही नक्की करून घ्या. या नोट्सचे आता दुकानं पण उघडलेले आहेत, तर चांगले प्रिंटआउट जर तुम्ही काढून घेतले तर पटापट तुमचा नोट्स लिहायचा वेळसुद्धा वाचणार आहे. नोट्स लिहायचा वेळ वाचणार आहे. संहितांच्या नोट्स नक्की काढा. सब्जेक्टच्या नोट्स शक्यतोवर मी तुम्हाला देणारच आहे किंवा हे मॉडर्नच्या ज्या आहेत त्या तशाच्या तशा जरी आपण प्रिंटआउट काढून वापरल्या तरी पण चालण्यासारख्या आहेत. संहिताच्या नोट्समध्ये पण जर तुम्ही त्या प्रिंटआउट काढला आणि नंतर त्याच्यात मी जे ॲडिशन सांगितलेले ते मागे पान जोडून जरी त्याला ॲड केलं तरी पण चालण्यासारखे. आता एखाद्याने पोळीसोबत खीर खाल्ली काय आणि सगळं जेवण केल्यावर मागून खीर खाल्ली काय, शेवटी वन अँड द सेम आहे. शेवटी ते खाऊन पचवणं हे महत्त्वाचं आहे. हे उदाहरण मी नेहमी तुम्हाला देतो. त्यामुळे तुम्ही कुठल्या पद्धतीने जाता, कसे जाता, तुम्हाला नोट्स काढायला फार वेळ नसेल, तुम्ही मागे पडला असाल तर आता नोट्स फार काढत बसू नका. जे दिले आहेत तुम्हाला त्याच्या कशा तरी तुम्ही प्रिंटआउट मिळवा. त्याचं ते सोपं आहे आजकाल प्रिंटआउट मिळवणं. ते लगेच व्हॉट्सअपवर घेतल्या तुम्ही तर व्हॉट्सअपला कनेक्ट होऊन ते 1 मिनिटात तुम्हाला प्रिंटआउट देतात. त्यामुळे जेवढे तुमच्याकडे प्रिंटआउट आहेत, नोट्स आहेत, त्याच्या प्रिंटआउट घेऊन मग जेवढं फक्त मी ॲड करायला सांगितलेलं आहे ते लेक्चर ऐकून त्याला ॲड केलं तरी पण चालण्यासारखं आहे. त्याच्यामुळे खूप जर मागे पडत असाल तर आणि मग नाही आता मी चांगला वेळ मिळेल, आता औरंगाबादला जाईल, मग पुस्तक घेईल, मग त्याच्यानंतर काढेल, मग करेल म्हटल्यावर त्यावेळेपर्यंत खूप उशीर झालेला असेल. त्यामुळे हा वेळ तुम्ही दवडू नका. जेवढं करता येणं शक्य आहे त्या पद्धतीने पटापट तुम्ही अभ्यास करत राहा. फार मागे तुम्ही पडणं अपेक्षित नाही आहे. त्यामुळं तुम्ही आवर्जून इंटरनेटचा वापर, गुगलचा वापर, यूट्यूबचा वापर जास्तीत जास्त ॲनाटॉमीसाठी करा. त्यावर छोटे छोटे व्हिडिओ जर पाहिले तुम्ही, ॲनिमेटेड व्हिडिओ पण बऱ्यापैकी, फिटल ब्लड सर्क्युलेशन कसं होतं असं जर टाकलं तुम्ही फिटल ब्लड सर्क्युलेशन यूट्यूबवर वगैरे, तर त्याचे खूप छान छान व्हिडिओज आपल्याला सापडतात. चित्र खूप छान छान सापडतात. जर थोडीशी आपण ॲनाटॉमी टाकली कुठे कशाची, वर्टिब्रल कॉलमची ॲनाटॉमी टाकायची म्हटलं किंवा मग स्प्लिनची ॲनाटॉमी टाकला, असं जर त्याच्यावर टाकलं ना, त्याच्यावर उपयुक्त आणि आपल्याला सहज लक्षात राहील अशी त्याची चित्र स्वरूपातली, व्हिडिओ स्वरूपातली भरपूर माहिती आपल्याला मिळते. त्याच्यामुळे वृक्ष नोट्स वाचत बसण्यापेक्षा जे पाठांतराच्या गोष्टी आहेत त्याचा पाठ करावे लागते, पण अजून चांगल्या आपल्या कन्सेप्ट क्लिअर होण्याच्या दृष्टिकोनातून आपण थोडंसं इंटरनेटचा वापर मॉडर्नच्या अभ्यासामध्ये जितका जास्त करू तितकं मला वाटतं आपल्याला जास्त चांगला फायदा त्यातून होईल. त्यानंतर मग अस्थिशारीर आहेत. मग चरकानुसारची बोन्सची संख्या मॉडर्ननुसार 206 बोन्स असतात. तुम्ही तो मुन्नाबाई MBBS पिक्चर पाहिला असेल तर त्याच्यात तो सांगतो पण देखील संजय दत्त त्याला, अरे सर्किट तुझे पता है क्या बॉडी में कितने बोन होते, 206 हड्डियाँ होती, आपण तोडते वक्त कभी सोचते थे क्या. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपण पिक्चर जरी नीट मन लावून पाहिलं तर त्याच्यात आपल्याला 2-4 MCQ आपले कवर होतात, की म्हणजे आपल्या बॅक ऑफ दी माइंड फक्त अभ्यासाचे विचार असले पाहिजे, तर प्रत्येक गोष्टीतून आपल्याला अभ्यास आपला शोधता येतो. मग त्यानंतर वर्टिब्रल कॉलमचे ॲनाटॉमी, मग त्यातले मूवेबल कुठले आहेत किंवा ट्रू कुठले आहेत, इमूवेबल म्हणजेच अयथार्थ किंवा फॉल्स व्हर्टिब्रा ज्याला म्हणता येतील, मग असे कुठले आहेत, असं सगळं डिटेल दिलेलं आहे. त्याच्यात काही व्हर्टिब्राची स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर रिब्सविषयी सगळी माहिती दिलेली आहे. त्यातल्या ट्रू रिब्स कोणत्या, फॉल्स रिब्स कुठल्या, टिपिकल कुठल्या, अटिपिकल कुठल्या, फ्लोटिंग कुठल्या, अशा पद्धतीने त्या पार्ट्स ऑफ रिब्स, टर्नम बोन, अशा पद्धतीने स्कलमध्ये काय काय आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने हे तुम्हाला
या नोट्समध्ये वावळच्या मधल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते सगळं तुम्ही व्यवस्थित वाचा. मी काही फार जसं मी आधीच सांगितलं वेळ याच्यात घालवणार नाही आहे. तसे सगळ्या बोन्सचं थोडक्यात सगळी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत आणि सगळं सोपं आहे तर ते सगळं तुम्ही वाचा. त्याच्या जोडीला इंटरनेटचा पण चांगला वापर करा तर तुम्हाला याच्यातून जास्त चांगला फायदा होईल. मग नंतर मसल्स आहेत. मग मसल्सचे पण वेगवेगळे त्याच्या ट्रायंगल्स कुठले कुठले आहेत काय नाही, त्याचे बॉर्डर्स या पण गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. लॉंगेस्ट मसल सार्टोरियस आहे हे दिसतंय तुम्हाला यात. हॅसलबॅक ट्रायंगल आहे. मग त्याच्या बॉर्डर्स कशा कशा फॉर्म होतात, बिलो खालच्या बाजूला काय, मेडियली काय, लॅटरली काय. तर हे सगळे जे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित दिलेल्या आहेत. कुठे कुठे त्याचे कोड पण करून दिलेले आहेत. तर या नोट्सचा नक्की चांगल्या पद्धतीने वापर करा. मग सॉफ्ट ऑर्गन्स, डिओडिनम आहे, सगळ्यांच्या मेजरमेंट्स आहेत. तर ह्या मेजरमेंट्स व्यवस्थित सगळ्यांच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सगळ्यांची लांबी वगैरे किती असते, काय असते. मग त्याच्या एकतर हे पण विचारतात की लेवल्स काय असतात, आंबिलिकस कुठल्या व्हर्टिब्राच्या लेवलला असते वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीचे पण प्रश्न त्यामध्ये विचारले जातात. मग वर्मीफॉर्म अपेंडिक्स, त्याची जनरल लेंथ किती असते, ॲव्हरेज लेंथ किती सांगितली जाते. तर अशा पद्धतीने पॅनक्रियाज असेल, लिव्हर असेल, तर या सगळ्यांच्या गोष्टी आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. सगळ्यांचे लेंथ, कुठे किती लोब्स आहेत, काय आहे काय नाही. तर या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपण बघू शकतो. तर हे सगळं व्यवस्थित वाचा. पेरिकार्डियम आहे, मग हार्ट आहे, ब्रेन आहे. तर या सगळ्यांची ॲनाटॉमी आणि सगळ्यात शेवटी क्रॅनियल नर्व्ज वगैरे आहेत. या क्रॅनियल नर्व्जमध्ये पण त्याचे नेम्ससाठी एक कोड केलेला आहे आपण. ऑन ऑकेजन ऑफ द टी अट्रॅक्टिव्ह फेसेस आर गर्ल विजिटर्स से हॅलो. किंवा त्याच्या टाईपसाठी पण केलेले आहेत की सम सेज मनी मॅटर्स बट माय ब्रदर सेज बिग ब्रेन मॅटर मोस्ट. तर बी म्हणजे मिक्स्ड नर्वसाठी, म्हणजे कुठल्या पहिल्या नंबरची एस फॉर सेन्सरी, एम फॉर मिक्स्ड आणि बी फॉर एम फॉर मोटर आणि बी फॉर बोथ म्हणजे मिक्स्ड. एस फॉर सेन्सरी, एम फॉर मोटर आणि बी म्हणजे बी फॉर मिक्स्ड किंवा बोथ जी आहे ती. तर अशा पद्धतीने त्याचे एकपासून सगळे पहिल्यापासून शेवटपर्यंतचा त्याचा कोड आहे. त्याचे जर इनिशियल घेतले आपण तर मग हे व्यवस्थित लक्षात राहतं की पहिल्या नंबरची सेन्सरी आहे, दुसऱ्या नंबरची सेन्सरी, तिसऱ्या नंबरची मोटर, चौथ्या नंबरची मोटर, पाचव्या नंबरची मिक्स्ड आहे, बी म्हणजे मिक्स्ड, सहाव्या नंबरची परत मोटर. तर अशा पद्धतीने तुम्ही या मॉडर्नचा अभ्यास करा, इंटरनेटचा मदत घ्या. येस, आज इथे थांबूया. याशिवाय पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्याचे छोटे छोटे चार्ट्स मी तुम्हाला परत एकदा काही नोट्स त्याच्या शेअर करीन, त्या पण याच्या जोडीला वाचा. तर मुद्दाम आजचं लेक्चर शॉर्टमध्ये तुम्हाला यासाठी सांगतो की साईड बाय साईड थोडासा मॉडर्नचा अभ्यास आपला असला पाहिजे. आयुर्वेदाचे आणि संहिताचं तर आपण सगळं डिटेल करतोच आहे, पण याचाही अभ्यास असा व्हायला नको की मागे पडला आहे. म्हणून मुद्दाम आजचं हे लेक्चर टाकलं. आज इथे थांबूया, बाकी उद्या.